नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुण्यात बिबेवाडी परिसरात 2 आगीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. बिबेवाडी गंगाधाम परिसरातील एका कॉर्पोरेटरच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जीवितहानी झालेली नसली तरी गोदामाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आग पूर्ण आटोक्यात आली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. या दरम्यान गोदाम बंद असताना आग लागली आहे, त्यामुळे नेमकं आगीचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. एकूण 8 ते 9 लाखांचे नुकसान झाल्याचं समजतंय. कोंढवा बुद्रुक येथे तालाब मशिदीसमोर असलेल्या गगन एव्हेन्यू इमारतीत बेक्स अँड केक्स बेकरीमध्ये लागलेल्या भीषण आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. बेकरीला बाहेरून कुलूप असल्याने आतील सर्व कामगारांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान या आगी प्रकरणी बेकरी मालकासह 3 पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इर्शाद खान वय 26, शानू अन्सारी वय 22, शाकिर अन्सारी वय 22, फहीद अन्सारी वय 22, जुनेद अन्सारी वय 25, निशान अन्सारी वय 21 सर्व राहणार उत्तर प्रदेश अशी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावं आहेत. आज सकाळी पहाटे 4:30च्या दरम्यान गगन एव्हेन्यू बिल्डिंग तालाब चौक या ठिकाणी शॉप नंबर 7 मध्ये बेक्स अँड केक्स म्हणून बेकरीचं एक दुकान आहे. तर त्या दुकानातून धूर येत असल्याबाबत येताना त्या वॉचमनला दिसल्यानंतर त्यांनी बाजूच्या दुकानदार पण बाहेर आला आणि त्यांनी फायर ब्रिगेडला कॉल केला. फायर ब्रिगेडवाल्यांनी कंट्रोलला कळवलं आणि कंट्रोलच्या ह्याच्याप्रमाणे पोलीस त्वरित त्या ठिकाणी एक 5:15च्या दरम्यान आम्ही तिथं गेलो. तर बेकरीचा आतून धूर येत होता आणि शटर वगैरे उघडून आतमधलं आग विझवल्यानंतर त्या बेकरीच्या पोटमाळ्यावरती 6 कामगार लोक होती. त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचं लक्षात आल्याबरोबर आम्ही त्या बॉड्या वगैरे सगळ्या ससूनला पाठवलेलो आहोत. पोस्टमॉर्टमचं काम चालू आहे आणि चौकशी पण चालू आहे त्याची. तर चौकशी पूर्ण होताच योग्य ती कारवाई करत आहोत आम्ही. तर फायर ब्रिगेडच्या त्यांनी जी आग विझवली आणि प्राथमिक ह्याच्यात फायर ब्रिगेडचा असा अंदाज आहे की तो शॉर्ट सर्किटने आग लागली असेल. खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 21 ते 30 वयोगटातील 6 कर्मचारी हे मूळच्या उत्तर प्रदेशातले आहेत आणि केवळ मालकाचा हलगर्जीपणा नाही म्हणते ना, मालकाने केलेली मोठी चूक, मालकाने केलेला मोठा गुन्हा, त्याच्यामुळं या 6 तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला. खरं तर कर्मचारी आज झोपले आणि बाहेरनं कुलूप लावून जातात म्हणजे कुठला कायदा आहे मला हेच कळलं नाही. याचा अर्थ की मालकाचा कामगारावरती भरोसा नव्हता, त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांना आत कोंडायचं आणि बाहेरून लॉक लावून निघून जायचं. उद्या अटॅक आला, उद्या काय झालं तर त्यांनी आतच मारायचं. म्हणून या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं म्हणतात. नेमकं आता MSCB शोध घेते शॉर्ट सर्किट आहे का अजून वायरमध्ये काय झालेलं आहे त्याचं हे कळेलच. पण मालकाचा जर विश्वास कर्मचाऱ्यावरती नव्हता तर मालकाने सरळ बाहेर एखादे रूम घेऊन त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी शिफ्ट करायला पाहिजे होतं किंवा तिथं राहायला जागा द्यायला पाहिजे होती. याच्यामध्ये पूर्ण मालक जबाबदार आहे आणि मालकावरती मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. जे कोण 3 पार्टनर 4 पार्टनर आहेत आणि जे कोणी कर्मचारी दगावलेले आहेत खरं तर आता भरपाई देऊन त्यांचा जीव येणार नाही, पण निदान त्यांच्या कुटुंबाला भरीव अशी मदत याच्याकडनं सरकारने घेतली पाहिजे, शासनाने मदत केली पाहिजे. आता आपण आलो आहोत गोकुळनगर पठार या भागामध्ये. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. ही जी समस्या आहे इतकी मोठ्या प्रमाणात आहे की पाण्यासाठी अक्षरशः महिलांना उन्हातानामध्ये एकमेकींशी भांडून हे पाणी मिळवावं लागतं. महानगरपालिकेने एकीकडे ज्या भागामध्ये पाण्याची गरज नसतानाही 24 तास पाणी सोडले आणि ह्या भागामध्ये पाण्याची गरज असताना ह्या भागामध्ये 1 तास पाणी येते. या महिलांच्या समस्या जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून. ताई, काय सांगाल, तुम्हाला काय? आम्हाला खूप पाण्याचा त्रास सहन करायला लागतो. आम्ही मुलांना एक झोपड
ठेवून एकट्याला घरी यायला लागतं इथं पाण्याला, ते पण 2 हांडे भेटताना मुश्किल होतंय. दिवसभर इथं थांबायचं, दुपारपर्यंत पाणी काही मिळत नाही आम्हाला. ताई तुमची सांगा, तुम्ही काय दररोज भांडणं चालू असतात पाण्याला, दररोज यावं ती भांडणं. 2 हांडे पण मिळत नाही आम्हाला. काका एक घ्या, मला दोन. आम्हाला पाण्याचं म्हणजे हेच यायचं, थांबायचं, लाईनीत थांबायचं आणि 2-2 हांडे घ्यायचं, तेवढंच जायचं, तेवढं परत म्हणजे ओतून यायचं, हीच अपेक्षा आमची. आणि पाणी परत बारीक आहे, म्हणजे खूप बारीक आहे तरी. घेऊन यायचं आणि लेकरांना घरी ठेवायचं, खिडकी उघडी ठेवायची आणि पाण्याला यायचं. किती लहान मुलं आहे तुमचं? 4 वर्षाचं आहे. आता घरी झोपवून एकट्या लॉक लावून आले, ते पण इथं माझं मुश्किल झालंय पाणी. 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याला मी घरी ठेवून आली पाण्याला. तुम्ही कुठल्या संस्था किंवा समाजसेवकीतला कार्यकर्ता नाही. त्यांच्याशी कोणी काय बोलले आहात का पाण्याच्या समस्येवर? भरपूर बोलायला पण नाही, ते काय व्हायच नाही. पाण्याचं काय इथं जो तो येतो, आमचा नंबर आहे सांगतो, आम्ही पैसे भरलेले आहेत, आमचा नंबर आहे, एवढंच, बाकी काही नाही. अशी पाण्याची समस्या आहे जी ते तोडगा काढणं महानगरपालिकेच्या वतीने गरजेचे असतानाही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. जर महिलांची ही मोठी समस्या असूनही उन्हातानामध्ये ह्या महिला आपल्या लहान लहान मुलांना घरात ठेवून या पाण्यासाठी भांडण करून हे पाणी मिळवण्यासाठी ते तडजोड करत असतात. तर महानगरपालिकेने ह्या महिलांच्या समस्येकडे लवकरात लवकर निवडणुकीच्या आधी लक्ष द्यावे, अशी या इथल्या महिलांची मागणी आहे. कॅमेरामन ऋतुजा सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. वीर सेनानी फाउंडेशन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वीरा मी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वीर सेनानी फाउंडेशन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वीरा मी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ ऑफ स्टाफ साऊथ कमांड लेफ्टनंट जनरल रेमोन नरहना, प्राध्यापक प्रशांत देशमुख उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी सरांनी जोरदार संचालन करत कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर वीर शहीद जवान कुणाल गोसावी, संभाजी कदम, राजेंद्र तुपारे आणि नितीन कोळी यांच्या कुटुंबियांना सत्कार करण्यात आला आणि त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. गिरीश बापट म्हणाले की वीर शहीदांच्या घरचे कुटुंबीय कसे जीवन जगत असतील असा विचार मनात आला की हृदय दुःखाने भरून येते. अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्तही या कुटुंबियांना समाजाकडून मान सन्मान आणि भरपूर प्रेम मिळालं पाहिजे. म्हणून शहीदांच्या कुटुंबांसाठी व देशाच्या सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या जवानांसाठी कोटी कोटी रुपये खर्च करण्याची मानसिकता विद्यमान सरकारची आहे असे सांगितले. कर्नल सुहास जतकर, प्रशांत नाईक आणि प्राध्यापक श्यामाकांत देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात केली. वीरा मी वंदिले या कार्यक्रमामध्येही श्रोत्यांनीही कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि वीर शहीदांना मानवंदना दिली. प्रवासाला दिशा नव्हती, परंतु होनी चकवा उभी होती मध्ये नियती. कधी काळी ठे रस्ते हवे तैसे वळत होते, दिवे मार्गातले तेव्हा जगासाठी जळत होते. कुणी अंधार केला, कुणी अंधार केला, ही कशी आली दडपशाही. हवे देवीय बघण्याचे इथे स्वातंत्र्य नाही, रिकामे दगड मैलांचे कसे टाकायचे मागे. पहाऱ्यावर सुधी सत्ता जसे मारी करी मारी. हरे आहे बळी जाऊ नये कोणी निरपराधी, परंतु ह्याच न्यायाने किती सुटतात अपराधी. जीती दुनिया उसी सिकंदर पर भी जो के शेर हुआ, भागे यूनानी भारत आगे जो
या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना भरत बलवली आणि वैशाली सामंत म्हणाल्या, वीरा मी वंदिले या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगा? वीरा मी वंदिले हा कार्यक्रम जो आहे हा पुण्यामध्ये आमच्या संस्था वीर सेनानी फाउंडेशन यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे. ही संस्था माझी असून माझ्याबरोबर कर्नल विक्रम पत्की, सुनील वालावलकर आणि अशा अनेक मंडळी आहेत ज्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. कसं आहे की सैनिक जे आहेत, जे 20-25,000 28,000 फुटावरती आपल्यासाठी आहेत लढत त्या थंडीमध्ये, ते तिथे आहेत म्हणून आज आपण नीट राहू शकतो, घरात शांतपणे झोपू शकतो. तर ते शहीद झाल्यानंतर एकतर वाईट वाटतं खूप. आणि वाईट वाटतं म्हणजे कसं वाटतं की त्यांचेही घरचे आहेत ना, संसाराची होळी करून ते आपल्या देशासाठी जातात. तर अशा मंडळींना मदत करावी असं मला वाटलं. वीर मी तुला वंदिले या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा आम्हा गायकांचा एक प्रयत्न आहे की जे शहीद झालेले आहेत त्यांच्या सर्व फॅमिलीज आज इथे उपस्थित आहेत आणि मी स्वतःला भाग्यवंत मानते की त्यांच्यासाठी आज गायचा योग आलेला आहे. आज या कार्यक्रमातनं ही सुरुवात आहे असं मी म्हणेन आणि सर्व वीरांना या कार्यक्रमातनं आम्ही एक म्युझिकल ट्रिब्यूट देतो आहे. म्हणजे खरं तर आज मी खूप भांबावले होते की हा माझा नेहमीचा शो नाही आहे, याला एक वेगळी छटा आहे, थोडी दुःखाची. किंवा एकीकडे ही सर्वजण ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावलेले आहेत त्यांच्या सर्व फॅमिलीज माझ्यासमोर बसल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मी गाते. हे फिलिंगच इतकं माझ्यासाठी खूप म्हणजे सेन्सिटिव्ह झाले. त्यामुळे मी गाणी निवडतानाही अशाच पद्धतीची गाणी निवडलेली की त्यांना थोडा वेळ विरंगुळा मिळावा, परंतु आजच्या कार्यक्रमाचा जो सिरियसनेस आहे तो न घालवू देता आम्ही अशी गाणी निवडलेत. त्याच्यातनं त्या सर्व वीरांना आम्ही स्वरांजली वाहतो आहे आणि या सर्व फॅमिलीजसाठी काही ना काहीतरी करता आलं आहे या कार्यक्रमामार्फत. त्याच्यात मला खूप आनंद आहे. मी वीर सेनानी फाउंडेशनची यासाठी खूप आभारी आहे की त्यांनी भरत बलवली यांची ही फाउंडेशन आहे ज्याच्यात आता मीही एक पार्ट आहे. मला आनंद आहे की या फाउंडेशनतर्फे सर्व वीर शहीदांच्या किंवा सर्व आपले वॉरियर्स जे प्राणपणाला लावून लढत आहेत आपल्या देशासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी आम्हाला काहीतरी करता येतं आहे. कार्यक्रम आम्ही वीर सेनानी फाउंडेशनने आयोजित केला होता. त्याचं एकच एम होता. तो एम होता की आपले जे शहीद झालेले जवान आहेत त्या जवानांना आपण एक श्रद्धांजली अर्पित करावी. स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे या संकल्पनेला कुठेतरी तडा गेलाय असं वाटतं. एकीकडे तुम्ही माझ्या मागे पाहताय, पुणे ही स्मार्ट सिटी मानली जाते. एकीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंगी उभ्या केलेल्या आहेत. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 22मध्ये मुळामुठा नदीच्या किनारी आलो आहोत. मुळामुठा नदी ही कुठेतरी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. नदीच्या किनारी अतिशय घाण प्रमाणामध्ये लोकांनी कचऱ्याचं साम्राज्य जमा केलेलं आहे. इथे नाही म्हणलं तरी कुत्री, डुकरं अशी जनावरं निर्माण झालेली आहेत. एखाद्या नदीच्या दुसऱ्या किनारी कचऱ्याचा एक ढेर पडलेला आहे जिथे माणसं देखील बसलेली आहेत. त्यांना कदाचित डेंग्यू, मलेरिया अशी ही रोगराई पसरू शकते. आत्ता माझ्या शेजारी काही मुलांचा घोळका आहे. विचारूया त्या मुलांनाच की त्यांना या नदीमध्ये किंवा नदीच्या किनारी खेळताना काय काय प्रॉब्लेम्स होतात. बोल बाळा, तुझी आई तुला इथे खेळायला पाठवते का? नाही. ती तुला इकडे खेळायला का नाही पाठवत? कारण की इथं खूप रोगराई जमा झालेला आहे, त्यामुळे माझी मम्मी इथं नाही पाठवत. तुम्ही या नदीचं पाणी पिण्यासाठी वापरता का? नाही. तुला आता ही नदी बघून काय वाटतंय? खूपच घाण वाटतं. घाण वाटतंय. तुम्ही भविष्यातही इकडे कधी खेळायला वगैरे याल का परत? नाही.
आपल्या पुण्याच्या यंग जनरेशनचं भविष्य कुठेतरी दावावर लागलंय. महानगरपालिकेने याच्याकडे थोडंसं तरी लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटत नाही का? चला पाहूया प्रभाग क्रमांक 22 मधील मुंडवा गावातील नागरिकांचे मत. तुम्हाला काय वाटतं, आता जे नदीच्या साईडनी तुम्हाला घाण दिसतीये तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे खेळण्यासाठी पाठवाल का? नाही पाठवू शकत आम्ही, का तिथं सगळं घाण आहे, डेंगू मच्छी होते आणि मच्छर होतात, ते म्हणून पाठवू शकत नाही लेकरांना. तुम्ही हे नदीचं पाणी साधारण कुठल्या कुठल्या कामासाठी वापरू शकता? आता तर आम्ही वापरू शकत नाही, का की पुरं पाणी तुंबलंय ना, म्हणून आम्ही वापरू शकत नाही पाणीचं, का की घाण सर्व आहे ना, ते म्हणून कपडे पण धुवू शकतो. डेंग्यू मलेरिया सगळं होते म्हणून आम्ही पाठवत नाही लेकरांना, कपडे धुवायला बी होणार नाही. तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीचे आजपर्यंत त्रास जाणवले इथे आल्यानंतर? लय कचरा येतं आणि मच्छर लई आहे आणि काय स्वच्छता आहे पण नाही काय, आणि घाण होतच राहते. असं आहे की काय स्वच्छ होणारच नाही का, कधी एकदम महिन्यात एकदम करतात, 4 महिन्यात एकदम स्वच्छ करतात, नंतर स्वच्छ करत नाही. असं तेव्हा आम्ही लेकरांना सोडत नाही खेळायला. तुमची काय इच्छा आहे की इथे काय काय कामं राबवली जावी या एरियामध्ये? आम्हाला चांगलं स्वच्छता, लेकरा खेळावं बिळावं, असं घाण नसावं इथं, तसं आम्हाला स्वच्छता पाहिजे. आणि याचप्रमाणे आपण पाहिले आता प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांचे मत. त्यांचंही मत असंच आहे, महानगरपालिका कुठेतरी मुठा नदीकडे लक्ष देत नाहीये. मुठा नदी परत स्वच्छ करण्यात यावी, या नागरिकांचं फक्त एवढंच म्हणणं आहे. मी कॅमेरामन रवी सोबत श्रुती सुरवसे, जनवार्ता, पुणे. आज आपण आलो आहोत वारजे परिसरातील पॉप्युलर नगरमध्ये. माई मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर जो रस्ता आहे, हायवे, त्या हायवेमध्ये एक मोठी समस्या आहे रस्ता ओलांडण्याची, जिथे ह्या रस्त्यामुळे ते नागरिकांची अशी समस्या आहे की यांना रस्ता ओलांडताना खूप त्रास होतो. हा रस्ता जो आहे तो 4 प्रकारे वाहतूक आहे या रस्त्याला. तिथून जे शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्या ठिकाणाहून लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो. येथील नागरिकांची अशी मागणी आहे की या रस्त्याला ब्रिज तरी साधारण करून द्यावा. महानगरपालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये हा ब्रिज होईल का नाही याकडे नागरिकांची खूप मोठी आशा लागून राहिलेली आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो आणि कोणतीही मोठी घटना होऊ शकते. यामुळे नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी आम्हाला थोडासा कमी प्रमाणात का होईना एक साधा तरी पूल बांधून द्यावा, जेणेकरून नागरिकांना येथून रस्ता ओलांडण्यासाठी. माझं नाव निखिल नवनाथ खिलारे. मी सूर्यदत्ता बावधनला कॉलेजमध्ये आहे 12वीसाठी. तर मला जाताना मी बसने जातो, बसने येतो, पण जाताना येताना मला रस्ता क्रॉस करताना येताना मला प्रॉब्लेम होतात. 10 ते 15 मिनटं माझे रोड क्रॉस करण्यामध्ये जातात. खूप गाड्या असतात वाहतुकीसाठी. तर इथे छोटासा ब्रिज झाला तर फार बरं होईल, आमच्या सोयीचं होईल सगळ्या नागरिकांसाठी. ताई, काय सांगाल, तुम्हाला काय प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागतं? रस्ता क्रॉस करताना खूप त्रास होतो. कशा पद्धतीचा त्रास होतो? तुम्ही म्हणजे कधी कधी रात्रीचं जर आलं म्हणजे बसनी किंवा कशाने ट्रॅक्सने वगैरे आलं तर अर्धा तास कधी रस्ता क्रॉस करायसाठी थांबावं लागतं. कोंडाळकर राहायला इथंच आहे. का आता कधी समजा येता जाताना रस्ता क्रॉस करायचं म्हणलं तर 15 मिनटं पलीकडे काय अलीकडे थांबावं लागतं. गाड्या फास्ट असतात आणि रात्रीच्या वेळी तर रस्ता क्रॉस करता पण येत नाही अजिबात. ही समस्या खूप दिवसांनी आम्ही सांगतो पण याच्याकडे कोण लक्ष पण देत नाही आहे. यासाठी तुम्ही परिसरातील कार्यकर्त्याला किंवा जो स्टँडिंग नगरसेवक आहे याला काय सूचना दिल्या आहेत? मग तिथे त्यांनी ठिय्या आंदोलन केलं, त्यांना सांगून केलं होतं त्यांनी. ते म्हणले फक्त शासकीय लोक म्हणले याची चौकशी करू पाहू म्हणले. एवढं चाललं. आता रस्त्याचं काम चालू करणारे म्हणतात, काय करतात काय माहिती. आता काय समस्या आहे तुम्हाला या परिसरामध्ये? या परिसरामध्ये कसं आहे, आता हे रोड कधी आता किती वर्ष झाले ते अजून झालं नाही नीट. सगळ्यांनी लोक सांगतात फक्त हा करून देतो, वोट वगैरे देतात आम्ही, पण अजूनपर्यंत झालं नाही आहे. एवढं रोड आहे आणि साईडला खड्डे वगैरे आहे. कधी लाईट पण नसते इथं आणि कधी मध्ये रात्रीचं कोण गेलं तरी ते खड्ड्यावर पडण्याचं शक्यता जास्त असतं. मध्ये एकदा झालं पण होतं एकाचं, हां, रिक्षा खाली पलटी पण झालं होतं आणि एक छोटं बाळ होतं ते पण खाली पलटी झालं होतं. माणसं पर कसं आता अजून लक्ष केलं नाही आहे, काय की डोंगर भागमध्ये येतं. लोक सांगतात की कधी कॉर्पोरेशनमध्ये नाही, कधी असं नाही, त्यामुळे अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही आहे. पण असं दिलं तर चांगलं होईल, जरा रोड पण चांगलं होतील आणि यायला जायला पण तेवढं आपल्याला चांगलं. आता अपेक्षा एवढंच आहे की
हे रोड आपला सगळं झालं पाहिजे. मंदाकिनी सदाशिव आदमाने आमच्याकडे रस्ता अजिबात होतच नाही. काय केलं तरी मतदान घ्यायच्या वेळेला येतात, पण नंतर मात्र कोणी येत नाही. काय करायचं ह्याच्यावर विलास तेच कळत नाही. पाण्याचं म्हणलं तर आमच्याकडं काय काय लोकांना दिले, आमच्याकडे दिलेच नाहीत नळसुद्धा. हां, आणि कचऱ्याची गाडी तर किती घाण कचरा होत आहे, पण कचऱ्याची गाडी एक सुद्धा येत नाही. रोज कचऱ्याची एक गाडी आली तर स्वच्छ होत आहे का नाही सगळं कोणीच करायला तयार होत नाही. काय करायचं असा प्रश्न पडतो. आणि मग इथं टाकू नका तिथं टाकू नका कचऱ्यासाठी पण बोलतात आम्हाला, असं होतंय. आपण आहोत वारजे जकात नाका इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये. या चौकामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जे सिग्नल बसवण्यात आलेले आहेत ते सिग्नलचा काही एक उपयोग नाही आहे. जे सिग्नल बसवलेत ते बंदच आहेत बरेच वर्ष. त्यामुळे या परिसरामध्ये जो हा मेन चौक आहे या चौकामध्ये वाहतुकीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. वाहतुकीचा जो असा प्रॉब्लेम आहे की चारी बाजूनी ज्या गाड्या येतात त्या कशाही वळतात, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. या बाबतीत आपण आज जाणून घेऊया सचिन दांगट यांच्याकडून की काय या परिसरामध्ये नेमका प्रॉब्लेम आहे. सांगा सर काय प्रॉब्लेम आहे. गेले 15 वर्षापूर्वी वारजे माळवाडी हा परिसर आमचा महानगरपालिकेत आलेला आहे. वारजेचा मेन प्रवेशद्वार असलेला आमचा हा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. या चौकामध्ये मॅडम आता तुम्ही पाहताल किमान या चौकामध्ये 9 ठिकाणावरनं वाहतूक एका ठिकाणी जमा होते. आता तुमचं शूटिंग चालू असताना सुद्धा एक रिक्षावाला धडकलेला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी कर्वेनगरचा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाचं कारण सांगून तो उड्डाणपूल जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला सिग्नल यंत्रणा चालू करता येत नाही, अशी अनेक उत्तरं महानगरपालिकेच्या वतीनं आम्हाला दिली गेलेली आहे. प्रभाग समिती माझ्या अधिकारामध्ये आम्ही जे काय मला अधिकार आहे त्या अधिकारामध्ये आम्ही वारंवार या प्रश्नाचा आम्ही पाठपुरावा करत असताना गेले एक वर्षभरापूर्वी या ठिकाणी सिग्नल यंत्रणेचे जे आपण पाहत असाल अनेक ठिकाणी सगळ्या गोष्टी बसल्या गेलेल्या आहेत. दिवे या ठिकाणी बसवले गेलेले आहेत, पण गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही. आत्ता परिस्थिती अशी आहे 9 चौकातनं येणारं वाहतूक एका ठिकाणी थांबल्या कारणानं इथं जर वाहतुकीचे पोलीस नसतील तर अक्षरशः वाहतुकीचा बोजवारा या ठिकाणी उडवलेला असतो. पूल होईल तेव्हा होईल, त्या पुलाचा तर इतिहास होण्याच्या मार्गावर तो पूल आहे. गेले 5 वर्षापूर्वी पूर्ण झालेला पूल दंड आकारून 4-4, 5-5 वेळा त्याला मुदतवाढ दिलेली आहे. अजूनही तो पूल पूर्ण नाही. तो पूल पूर्ण झाल्यानंतर आम्ही हा सिग्नल चालू करू असं अनेक अधिकाऱ्यांकडनं आम्हाला उत्तर दिलं जातं. माझं त्यांना विनंती अशी आहे, 5 वेळा आपण मुदतवाढ दिलेली आहे, अजून 10 वेळा त्या आनंद आहे. तुम्हाला जनतेला वेटीचं धरायचं धरा, पण किमान ते सगळं होत याच्या अगोदर आम्हाला हा सिग्नल आपण चालू करून द्यावा अशी मी आपल्या चॅनलच्या वतीनं महानगरपालिकेला मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक 32 मधील सचिन दशरथ दांगट यांना. त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या प्रभागाविषयी. महानगरपालिका निवडणूक 2017 साठी काय ध्येय त्यांनी घेतले जाणून घेऊयात. सर काय सांगाल तुमच्या प्रभागाविषयी, कसा विकास झाला प्रभागाचा असं तुम्हाला वाटतंय? सर्वात प्रथम मॅडम मी माझा प्रभाग क्रमांक 32 जो आहे विद्यमान नगरसेवक जे आता तिथले आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत. मी माझ्या प्रभागाच्या माझी बाजू मांडताना समोरची लोक कोणी सांगणं योग्य असेल असं मला वाटतं. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे एक नगरसेवक आहेत आणि मनसेच्या एक नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक 30 हा पूर्वीचा होता, नव्यानं जो तो 32 झालेला आहे. विरोधक म्हणून मी चर्चा करत असताना मी आवर्जून असं सांगेल की आपणही वारंवार त्या भागात बरीचशी लोकं फिरतात. आजही आपण वारजे माळवाडी परिसरात फिरत असताना सगळीकडं अतिशय बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणं, बेकायदेशीर बांधकामं, वाहतूक व्यवस्थेचं सगळं ढासळलेलं सगळं हे नियोजन, विविध हातगाड्या रस्त्यावर असतील, कचरा अव्यवस्थापन, जिकडं जाल तिकडं डुकरं फिरणं, गायी फिरणं रस्त्यांवरती, अशा अनेक गोष्टी आहेत. इतर पुण्यातले जे प्रभाग बघतो आम्ही त्यातले झालेले विकास, जे वारजेचे विकास, याच्यात बराचसा फरक आम्हाला जाणवतो. विरोधक म्हणून चर्चा करत असताना मी आवर्जून असं सांगेल की काही पुढाऱ्यांची घरची काही लग्न असतील, काही इतर कार्यक्रम असतील, त्यावेळेसच वारजे स्वच्छ केलं जातं. बऱ्याच घटना मी तुम्हाला सांगेल की मग वारजे हायवे पुलाखालचं उद्यान असेल, गेली 4.5 वर्ष ह्या सगळ्या ज्या आहेत गोष्टी अक्षरशः अशाच पडलेल्या होत्या.
5.25 वर्षानंतर त्याच्याकडं लोकांचा विकास करण्याचा कल ज्या विद्यमान नगरसेवकांचा आहे तो कुठेतरी आम्हाला खटकतो. आमचं म्हणणं आहे की आता तुम्ही सर्व्हिस रस्ता करताय, आजही अर्धवट अवस्थेत सर्व्हिस रस्ता आहे. गेली 5.25 वर्ष मग तुम्हाला विकासच जर करायचा होता तर त्या गोष्टींसाठी 5.25 वर्ष का जावी लागली? हा एक साधा पालना पडलेला प्रश्न आहे. आणि बरं वाटतं की याच्यामध्ये आता विद्यमान नगरसेवकांच्या बरोबरीने त्यांच्या विरोधात बोलणारी लोकही जनमानसातनं तयार होतात, कारण त्यांना हे कळते आता पूर्वीसारखं राहिलं नाही. इलेक्शन पार अगदी तळागाळात गेलेले आहे. विकास जो झालाच नाही त्याला विकास म्हणायचं का, असं आमचं म्हणणं आहे. मग ज्ञानेश्वरी उद्यानासमोरचा रस्ता असेल, सर्व्हिस रोड आता नव्याने तुम्ही करताय, इलेक्शन 2 महिन्यांवर आलेली आहे, 2 महिन्यानंतर तुम्ही मग ह्याला आम्ही चमकोगिरीच म्हणू. जर तुम्हाला हे सगळं करायचं होतं त्याला 5.25 वर्ष का जावी लागली, हा अगदी विरोधकांना विचारण्यासाठी म्हणजे मी स्वतः तो प्रश्नच विचारतो आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत की मी तर म्हणेल की बाबा बेकायदेशीर बांधकामं असतील, वाहतूक व्यवस्थापनापासून ढासळलेली जी वाहतूक व्यवस्थापन आहे, रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न वारज्यामध्ये ही विद्यमान मंडळी सोडवू शकली नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे. येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की BJP आणि शिवसेना हातात हात घालून महानगरपालिकेची निवडणूक पार पाडतील? कार्यकर्ता म्हणून माझं असं म्हणणं आहे मॅडम की हे निर्णय खरं आहेत ते हे आमच्या नेते मंडळींचे आहेत. शेवटी आमच्या शहर प्रमुख असतील, आमचे जे नेते मंडळी असतील, संपर्क प्रमुख असतील, हे सगळे सांगतील त्या आदेशानुसार शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या दिशेने वाटचाल करेल. आज परिस्थिती अशी आहे की जो तो स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि त्या ताकदीने प्रत्येकजण इथं उतरलेला आहे. म्हणजे त्यामुळं युती करणे न करणे, कार्यकर्ता म्हणून मी लहान तोंडी मोठा घास घेण्यापेक्षा मी असं म्हणेल आमची नेते मंडळी आम्हाला जो आदेश देतील त्या पद्धतीने प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता हा सक्षम आहे आणि तो अगदी जबाबदारीने, अगदी मोठ्या धाडसाने या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायला अगदी तयार आहे. तुम्हाला किती विश्वास वाटतो की येत्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल आणि महानगरपालिकेमध्ये महापौर हा शिवसेनेचा असेल? मॅडम, मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगतो की शिवसेनेच्या वतीनं विरोधी पक्षामध्ये असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये गेली 15 वर्षे ही सत्ता आहे. मग त्यात पाणी प्रश्न असतील, वाहतूक व्यवस्थापन असेल, असे अनेक कचऱ्याचा प्रश्न असतील आणि असे अनेक प्रश्न सोडवायला, मग त्यात TDRचा विषय असेल, त्याच्यानंतर तुमचं पाणीपट्टी जी वाढवलेली आहे, असे अनेक प्रश्नांवर शिवसेनेने जनतेच्यासाठी, मग वरण भात मोर्चा महागाई विरोधात असेल, असे अनेक उपक्रम समाजाच्या उपयोगाचे शिवसेनेच्या वतीनं राबवले गेलेले आहेत. हे जनसामान्य जनता विसरलेली नाही आहे. आणि नक्कीच त्यांनी केलेलं म्हणजे पुण्याच्या आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा एक शब्द वापरला होता की कारभारी बदला, कलमाडी साहेबांनी केलेले खड्डे बिड्डे सगळे त्यात आपण मग कारभारी बदला म्हणून 15 वर्षापूर्वी, जवळपास 10 वर्षापूर्वी सत्तांतर झालं. कलमाडी साहेबांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यामध्ये सत्ता गेली. मग 10 वर्षामध्ये आपण सगळे लोक बघतच आहोत पुण्याचा विकास किती झाला आहे, काय झाला आहे. विरोधक म्हणून आम्ही ओरडणारे लोकही आता, विशेष म्हणजे विरोधक म्हणून आम्ही ओरडत असताना जनतासुद्धा ओरडती आहे. अनेक निर्णय जे पाणीपट्टीचा विषय आहे, 24/7 आपण म्हणतो की तुम्हाला 24 तास पाणी देतो, तशी मॅडम हेच नाहीच आहे. व्यवस्थाच नाही आहे की आपण पुरू शकू. पण मग तुम्ही 5 वर्षानंतर घर टू घर पाणी देण्याची जी योजना आहे, नव्याने त्याला बसवणारा मीटर असेल, ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस द्याल त्यावेळेस करा. कारण नव्याने TDRचा विषय, अनेक विषय ह्या सरकारने यांच्या विरोधात घेतलेले आहेत आणि त्याला आमचा पक्ष अगदी जबाबदारीने भांडतोय, त्यांच्याशी त्या विषयात वाद घालतोय. त्यामुळे जनसामान्य जनतेला कळते की आपल्यासाठी भांडणारा पक्ष कोण आहे, ती शिवसेना आहे. आणि मग त्यासाठी ती लोक नक्कीच आम्हाला न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे. मोदी सरकारने जो निर्णय घेतला होता 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा, त्याच्यानंतर ना आता मोदी म्हणजे BJPचं असं धोरण आहे की कॅशलेस भारत करायचा. ही कितपत योग्य वाटते की कॅशलेस भारत झाल्यानंतर ना जे जनसामान्य नागरिक आहे त्यांना काहीच त्रास होणार नाही? काय वाटतं त्याबद्दल? ठीक आहे मॅडम, मध्यंतरीच्या काळामध्ये हा जो निर्णय घेतला गेलेला आहे, ठीक आहे, हा देश पातळीवरचा निर्णय आहे. आदरणीय पंतप्रधान साहेब असतील, त्यांचे सहकारी असतील, आम्ही सेना तिथं सत्तेत आहोत. ठीक आहे, सेनेचा विरोध आहे. विरोध कशासाठी? नोटाबंदीसाठी नाही आहे. आमचं म्हणणं असं होतं या सगळ्या गोष्टी म्हणजे शिवसेनेचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही नोटाबंदी करायची होती, मग बाकीचं प्रयोजन जे आहे, लोकांचे हाल होता कामा नये. अनेक लोक त्यात बिचारी दगावलीत. तिकडं न जाता तुम्ही ज्या ह्या सोयीसुविधा द्यायच्या होत्या तुम्हाला, मग पैसे तिथं जास्त उपलब्ध असायला पाहिजे होते. कॅशलेस करायचं आहे ठीक आहे तुमचं, पण त्याला तेवढं तुम्ही सगळ्या यंत्रणा त्या पद्धतीने राबवल्या जाव्यात जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही.
आजही आपण बघतोय की बँकांमध्ये आजही किमान मला वाटतं 1 महिना झालं बरेच चॅनलला तुमचं नोटाबंदींच्या विषयावर ज्या काही चर्चा चालू आहेत तर त्याच्यामध्ये असं दिसतं की ठीक आहे, जनतेने तो निर्णय स्वीकारला आहे, मान्य निर्णय छान आहे, काळा पैसा हा आलाच पाहिजे, त्याबाबत कोणाचं दुमत नाही. फक्त जनतेचे जे हाल होत आहेत ते कुठेतरी थांबले जावेत असं सेनेचं प्रामाणिक मत आहे. म्हणून सेनेचा थोडा बहुत त्याला विरोध आहेच. जिथे जिथे आता सध्या पेटीएम वापरलं जातं तर त्या पेटीएमच्या द्वारे ना काही ठिकाणी आहे ना फ्रॉड बघितला गेलेला आहे. तर पेटीएम हे कितपत योग्य आहे का ATMच यूज करावं प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, त्याच्याविषयी माझी माहिती थोडी कमी आहे, पण ATMमध्ये सुद्धा फार हाल आहेत. आज खूप मोठ्या लाईन्स आहेत. म्हणजे पेटीएम मी स्वतः परवा डाउनलोड करून घेतलं. आजही फेसबुकला काही मेसेज येत आहेत किंवा व्हॉट्सअपवर काही मेसेज येतात की बाबा ते फेक आहेत. बरेच ठिकाणी काहीतरी तुमच्या अकाउंटमधनं पैसेच गेलेले आहेत. आता ठीक आहे, त्याची सत्यता पडताळणं हा एक भाग आहे. म्हणजे त्याच्याविषयी हे खरंच आहे का हे मी नाही सांगू शकणार, पण त्या सत्यता पडताळल्या जाव्या अशा जर काही बाबी असतील तर ते थोडंसं बाजूला राहावं असं आमचं मत आहे. ज्या काय बँकिंग पूर्वानुपार चालत आलेल्या आहेत त्याच चालाव्यात पुढे. पेटीएम ही छान सुविधा आहे. तुम्ही रिक्षावाल्याला पैसे देऊ शकता. ह्या गोष्टी अगदी तुम्ही म्हणजे किरकोळ, माझ्या माहितीमध्ये पेटीएम जे आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला वापरायला काहीतरी 12 का 18,000 रुपये महिन्याचं ते सांगतायत आणि रोजचे वापरायला सुद्धा ते तुमचं किरकोळ छोटी मोठी जी बिलं आहेत त्यासाठी पेटीएम तसं प्रथमदर्शनी तरी योग्य मला वाटतं. शिवसेनेच्या वतीने वारजे परिसरामध्ये तुम्ही काय काय उपक्रम राबवले ते सांगा. या ठिकाणी मला मॅडम आवरून सांगायला वाटतं गेले 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेच्या वतीने मला स्वीकृत सभासदपदी माझी नेमणूक झाली. त्याच्यानंतर वारजे भागामध्ये तरुणींसाठी मी शिवसेना नोकरी महोत्सव राबवला. अगदी एका दिवशी माझ्याकडे किमान 3,500-4,000 लोकं आली. पैकी ॲव्हरेज 50% लोकांना आम्ही नोकरी देऊ शकलेलो आहे. अगदी मागच्या आठवड्यात माझ्याकडे 100 लोकं नोकरीसाठी लागलीत आणि याच्या सगळ्यांचे मी बोलत असताना माझ्याकडे पुरावे आहेत. म्हणजे नुसतंच वेगमध्ये बाबा केले असं नाही, ह्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा. अगदी आपण कोणाकडून 1 रुपया नाही घेता आपण HDFC बँक असेल, इंडसइंड बँक असतील, जवळपास 40-40, 50-50 मुलं तिथं आपण परमनंट करू शकलो याचं आपल्याला समाधान आहे. आजही किमान आपण 1,500 ते 2,000 लोकांना दिलासा देऊ शकलो, तात्पुरता का होईना. लोक इकडं तिकडे फिरण्यापेक्षा निदान त्या माध्यमातून आमच्या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून हे सगळी लोकं मदत करतात आणि ती बिचारी मार्गी लागलीत याचा आम्हाला आनंद आहे. शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी तुम्ही वारजे परिसरामध्ये खूप उपक्रम राबवले, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. या ठिकाणी वारजे शिवसेनेच्या वतीनं महिला भगिनींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण शिबिर आहे. आमचा 1200-1500 स्क्वेअर फीटचा स्वतःचा हॉल आहे. तो अगदी महिलांना त्यांच्या स्वयंरोजगारासाठी स्वतः ते त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात. मग त्यात फॅशन डिझायनिंग असेल, ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील, असे अनेक उपक्रम जे आहेत त्या महिला भगिनींसाठी विनामूल्य त्या ठिकाणी राबवले जातात. महिला भगिनींसाठी माझ्याकडे डॉक्टर्स बसले जातात. दर महिन्याच्या 15 तारखेला आणि 30 तारखेला माझ्याकडे डॉक्टर माझ्या ऑफिसवर असतात. ही लोकं विनामूल्य त्या ठिकाणी जी लोकं आमच्याकडे येतात त्यांना कुठलेही चार्ज न करता त्या लोकांच्या सेवेसाठी आमचे किमान 10-15 डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आम्ही त्यांना आमच्या काही योजना त्या योजनेच्या मार्फत त्यांचा इलाज मोफत करण्याचा प्रयत्न करतो. महानगरपालिकेच्या वतीनं जी काही औषधं आम्हाला त्यांना देता येतील ती या ठिकाणी आम्ही त्यांना देत असतो. तसेच माझ्याच ऑफिसमध्ये या ठिकाणी दर 15 तारीख आणि 30 तारीख दर महिन्याच्या वकील त्या ठिकाणी बसले जातात. माझ्या बंधू भगिनींना ज्या काही अडचणी आहेत माझ्या भागातल्या त्यांना ते माझे वकील मित्र जे आहेत अगदी सोशल काम करण्यासाठी लोकांनी माझ्याकडे अगदी सहज कुठलेही चार्ज न करता ही लोकं माझ्यासाठीही उपलब्ध आहेत. आणि ती बिचारी सगळी ज्या काही तुमच्या कुठलेही कौटुंबिक असतील, जागेचे विषय असतील, काही कायदेशीर बाबी असतील त्या बाबतीत ही लोकं विनामोबदला ही त्या ठिकाणी आपण त्यांना सल्ला द्यायचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. हे करत असताना अनेक आमच्या भागातले माझी स्वतःची हेल्पलाईन आहे. महानगरपालिकेशी निगडीत मग तुमचं कचरा असेल, पाणी प्रश्न असतील, स्ट्रीट लाईट्स असतील, रस्ते असतील, खड्डे असतील, असे विविध मच्छरसाठी आम्ही माझ्या स्वतःच्या मशीन्स आम्ही घेतलेल्या आहेत. त्या हेल्पलाईनवर तुम्ही 24 तास फोन करा. आमची लोकं तुमचे किमान त्या पुढच्या 10-12 तासामध्ये उपलब्ध असतात. अनेक योजना आम्ही स्वतः राबवतो आहे. हेल्पलाईनसारख्या अगदी योजना राबवून लोकांच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी छोट्या पातळीवर का होईना करत आहोत. हे होते सचिन दशरथ दांगट, प्रभाग क्रमांक 32 मधून. तरुणांचे नेतृत्व, महिलांचे बंधू, त्यांच्या वारजे परिसरामध्ये त्यांनी जो विकास केला आहे त्या विकासावरनं त्यांनी तरुणांचं खूप मोठा आदर्श तरुणांसाठी ठेवला आहे. येत्या निवडणूक 2017साठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि याचबरोबर आजची जनवार्ता
आता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.